jungle. इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग, अंदाजे 9 लाखाचे नुकसान, मजुरीचे भांडवल आणि दागिने खाक. वाळवा तालुक्यातील इटकरे येथे आज सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत बाबासो माने व श्रीपती लक्ष्मण माने यांचे राहते घर जळून खाक झाले. या आगीत घराच्या बांधकामासाठी ठेवलेली 7,50,000ची लोकड आणि कपाटातील सोन्याचे दागिने आगीच्या बक्षस्थानी पडल्याने माने कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी रखरखत्या उन्हात अचानक माने यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडताना शेजाऱ्यांना दिसले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढले. नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने बाबासो माने यांनी मजुरी आणि साहित्यासाठी 4.5 लाख रुपये रोख घरात आणून ठेवले होते. तर श्रीपती यांनी सुद्धा नवीन घरासाठी बँकेतून 3 लाख रुपये घरात आणून ठेवले होते. ही संपूर्ण रक्कम आगीत जळून खाक झाली आहे. तसेच घरातील तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने ही आगीच्या प्रचंड धगेमुळे वितळले व खराब झाले आहेत. आग लागल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनांनी आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याच्या शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने यश येत नव्हते. अखेर घटनेचे गांभीर्य ओळखून चिखली, शिराळा आणि ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे सर्व काही जळून खाक झाले होते. सदर घटनेची माहिती मिळताच अमित मलगुंडे अग्निशमक गाडी येऊन घटनास्थळी दाखल झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा वर्तवला जात होता. ऐन दुपारी ही घटना घडल्याने गावात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले होते. रक्ताचे पाणी करून साठवलेली पुंजी आणि हक्काचा निवारा डोळ्यात देखत राग झाल्याने माने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.